नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। उद्या 19 डिसेंबर वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहे मार्गशीर्ष अमावस्या। धार्मिक दृष्टीने मार्गशीर्ष अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची असून या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, पितृतर्पण आणि भगवान श्रीकृष्ण, विष्णू व सूर्यदेवांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते। यामुळे प्रखर पितृदोष हा दूर होतो। तसेच हा दिवस माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे। या दिवशी माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते। या मार्गशीर्ष अमावस्येचा प्रारंभ 19 डिसेंबर शुक्रवारी पहाटे 4:49 सुरू होणार आहे आणि समाप्ती 20 डिसेंबरला शनिवारी सकाळी 7:12 होणार आहे। उदय तिथीनुसार 19 डिसेंबरला म्हणजेच उद्या शुक्रवारी ही मार्गशीर्ष अमावस्या असणार आहे। या मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती होऊन पौष महिन्याला सुरुवात होणार आहे। इंग्रजी वर्षानुसार ही मार्गशीर्ष अमावस्या या वर्षातील शेवटची अमावस्या असणार आहे आणि म्हणून या अमावस्याला अधिक महत्त्व दिलं जातं। बघा, प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्याला पितरांची पूजा करावी असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं। मार्गशीर्ष अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची तिथी असून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे उपाय सांगणार आहे। तर अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाही। या दिवशी तुम्ही जे काही उपाय करता त्या उपायांचा तुम्हाला नक्कीच फळ प्राप्त होते। तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल तुम्हाला नक्कीच जाणवतील। तर हे उपाय सकाळी करण्याअगोदर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र आणि थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे। त्यानंतर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करण्याअगोदर तुम्हाला तुमच्या घराची फरशी ही स्वच्छ पुसून काढायची आहे। फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं खडे मीठ, हळद त्याचबरोबर थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि त्या पाण्याने फरशी ही पुसायची आहे। त्यानंतर शुद्ध पिण्याचं पाणी घ्या, त्यामध्ये चमच्याभर हळद टाका आणि तुमच्याकडे गोमूत्र असेल तर थोडंसं गोमूत्र तुम्ही टाकू शकता, नसेल तर काही हरकत नाही। आणि यानंतर हे हळदीचं जे पाणी आहे तर ते पाणी आपल्याला घराच्या उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे आणि नंतर तुम्हाला ते पाणी पुसून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे, कारण हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे। या दिवशी माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करत असतात। त्यानंतर उंबरठ्यावर कुंकवाने एक स्वस्तिक देखील काढायचं आहे। आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकला मधले 4 बिंदू आणि कडेच्या 2 लाईन सुद्धा आवर्जून द्यायच्या आहेत। तसेच त्या स्वस्तिकला हळदी कुंकू देखील आपल्याला अर्पण करायचं आहे। बघा, दरवाजात देखील छानपैकी रांगोळी देखील काढायची। यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे, त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि मोहरीचं तेल असेल तर ते टाका, जर नसेल तर तुमच्या घरामध्ये जे तेल असेल तर ते तेल त्या दिव्यामध्ये टाकून तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून थोडेसे तांदूळ खाली ठेवून हा जो दिवा आहे तो तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती लावायचा आहे। जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे। तर तो दिवा कमीत कमी दुपारपर्यंत राहायला पाहिजे एवढे तेल देखील त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्ही याच दिव्यामध्ये पुन्हा तेल टाकून 6 ते 7 वाजल्यानंतर हा दिवा तुम्हाला संध्याकाळी देखील परत लावायचा आहे। आता यानंतर उंबरठ्याला हळदी कुंकू, अक्षदा, लाल फुले असेल तर ती अर्पण करायची आहेत। धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला नमस्कार देखील उंबरठ्याला करायचा आहे। घरात सुख, शांती, समृद्धी नांदावी, घरातील गरिबी दूर व्हावी अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे। तर असा हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या अमावस्येच्या दिवशी करायचा आहे। आता त्यानंतर सूर्याला देखील आपल्याला आर्घ्य द्यायचं आहे। तुळशी मातेची देखील आपल्याला पूजा करायची आहे। तुळशीला देखील तुपाचा दिवा हा आवश्यक लावायचा आहे। तुळशी मातेजवळ आपल्याला एक दिवा लावायचाच आहे। तुम्ही तुपाचा दिवा लावा, तेलाचा दिवा लावा, काही हरकत नाही, पण तो सकाळी देखील लावायचा आहे। सहसा आपण संध्याकाळच्याच वेळी तुळशीजवळ दिवा लावतो, पण अमावस्येच्या दिवशी मात्र सकाळी देखील दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी देखील दिवा लावायचा आहे। आता यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा अर्चना करून घ्यायची आहे। बघा, या दिवशी देवांना पंचामृताने स्नान घातले जाते, देवांना शांत केले जाते आणि म्हणून देवांना स्नान घालायचं आहे। धूप अगरबत्ती लावून तुम्हाला घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे। आता त्यानंतर स्वयंपाकघर म्हटलं तर अन्नपूर्णा मातेचा त्या दिवशी वास असतो। जेव्हा अमावस्या असते तेव्हा गॅस आणि किचन ओटा अगदी स्वच्छ करून कपड्याने कोरडा करायचा आहे। स्वच्छता झाल्यानंतर
किचनच्या भिंतीवरती हळदीने स्वस्तिक काढावे. हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते. स्वस्तिक हे हिंदू धर्मामध्ये शुभ मानलं जातं. त्यासाठी किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा आपल्याला आवर्जून करायचं आहे. गॅसची पूजा करताना तुम्ही एखादा मातीचा दिवा देखील किचनमध्ये लावू शकता. त्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे. अमावस्येला लावण्यात येणारा दिवा हा कायम तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचाच असावा. अमावस्या दिवशी जमले तर सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम पूजा करता आली तर खूप चांगले आहे. पूजा करताना आपल्याला अन्नपूर्णा देवीचं देखील स्मरण करायचं आहे आणि किचनमध्ये तेथेच आपल्याला 10 मिनिटं चालेल इतकंच तेल टाकून तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपल्या देवघराजवळ देखील दिवा लावायचा आहे. अर्थात पूजेच्या वेळेस आपण तो लावणारच आहोत, पण पूजेला थोडासा वेळ असेल तर अगोदर देवाजवळ दिवा लावून घ्यायचा आहे. असे छोटे छोटे उपाय जे आहेत ते तुम्ही या दिवशी नक्की करून पाहावे. किचनमध्ये जेथे आपण मातीचा माठ भरून ठेवतो म्हणजे पाणी भरून ठेवतो तर तेथे देखील पितरांचा आशीर्वाद असतो असं सांगितलं जातं. त्यामुळे तुमचा माठ किंवा पाणी भरून तुम्ही ज्या ठिकाणी ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला संध्याकाळी एखादा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हा दिवा जो आहे तो उचलून ठेवू शकता. तर अशा प्रकारे देखील आपण उपाय केले तर देखील आपल्याला पितृदोष कमी होण्यामध्ये मदत होईल. तसेच अमावस्येच्या दिवशी तुळशी मातेची पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळतोच. या दिवशी तुळशी मातेची पूजा केल्यानंतर 108 वेळा प्रदक्षिणा करावी. असे केल्याने तुमच्या आर्थिक भरभराट ही होते. तसेच कर्जातून मुक्ती देखील मिळते. तसेच सूर्यदेवांना अर्घ्य देखील केल्याने घरातील दारिद्र्य दूर होते. घरातील सदस्यांची प्रगती होते. तसेच बघा, अमावस्येच्या दिवशी देवघरातलं सगळं सामान बाहेर काढायचं. जसे की पुस्तक आहेत, विविध प्रकारचे ग्रंथ आहेत, ते सगळं काढायचं, झटकायचं आणि देवघर देखील स्वच्छ करून घ्यायचं. आपण उठसूट कधीही देवघर स्वच्छ करू शकत नाही. त्यासाठी देखील अमावस्येचा दिवस हा निवडला जातो आणि म्हणून अमावस्येच्या दिवशी किंवा एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळी हे करू शकता. पण शक्यतो अमावस्येच्या दिवशी देवघर स्वच्छ करावं. त्यामुळे तुम्हाला देवघर स्वच्छ करायचं असेल तर अमावस्येच्या दिवशी लवकर करून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा छानपैकी देवांना हळद लावून आंघोळ घालायची किंवा पंचामृताने स्नान घालू शकता. त्याचप्रमाणे घरातील जाळे जळमटे असतील ते देखील काढा. घरामध्ये जे काही भंगार सामान असेल ते देखील अमावस्ये दिवशी बाहेर काढून टाकू शकता. तसेच पूजेमध्ये लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा अमावस्येच्या दिवशी ह्या केल्या जातात. बघा, त्यामध्ये प्रामुख्याने श्रीसूक्तम आहे, कुंकुमार्चन आहे. श्रीयंत्र असेल तर त्यावर करा, देवीचं टाक असेल त्यावर करा. पण कुंकुमार्चन अमावस्येच्या दिवशी आपल्याला करायचंच आहे, कारण ही मार्गशीर्ष अमावस्या आहे आणि ही अमावस्या शुक्रवारी देखील आलेला आहे. तरी या दिवशी आवर्जून तुम्ही कुंकुमार्चन ही सेवा करा. आता या व्यतिरिक्त लक्ष्मी मातेची जेवढी सेवा करणार आहात तेवढीच विष्णू भगवंतांची देखील करायची आहे. त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील तुम्ही घरामध्ये करायचा आहे. त्यासोबत देवघरामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे. आता हा दिवा शक्यतो तुम्ही अखंड स्वरूपात म्हणजेच रात्रीपर्यंत तेवत राहील याची देखील काळजी घ्या. अगदीच विझला तर हरकत नाही, पण शक्यतो तो विझणार नाही याची काळजी घ्या. आता त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो घरातील नकारात्मकता काढून टाकण्यासाठीच आहे, जो की आपण अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. तर आपले जे टॉयलेट बाथरूम आहे बघा, तेथे सगळ्यात जास्त नकारात्मकता असते आणि त्यामुळे एका काचेच्या वाटीमध्ये आपल्याला खडे मीठ भरून ठेवायचं आहे. टॉयलेट बाथरूममध्ये बघा, ते आपल्याला झाकण बंद करून ठेवायचं नाहीये, तर ते आपल्याला उघडेच मीठ ठेवायचं आहे आणि त्यानंतर पुढच्या शनिवारी किंवा दर अमावस्येला हे मीठ आपल्याला पाण्यामध्ये टाकून द्यायचं आणि त्या जागी परत ती वाटी स्वच्छ धुवून परत त्यामध्ये ते मीठ भरून ठेवायचं. आपल्याला सातत्याने हे करायचं आहे, जेणेकरून नकारात्मकता आपल्या घरामध्ये येणार नाही. मीठ म्हटलं तर जंतुनाशक मारण्याचं देखील काम करत असते आणि त्यामुळे आपण टॉयलेट बाथरूममध्ये मीठ ठेवल्याने आपल्या आरोग्याच्या संबंधित ज्या तक्रारी आहेत त्या देखील दूर होण्यासाठी मदत मिळणार आहे. तर हा उपाय देखील तुम्ही नक्की करून पहा. आता त्यानंतर बघा, पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला दक्षिण दिशेला दहीभात ठेवायचा आहे. आपल्याला कावळ्यांसाठी दहीभात ठेवायचा आहे. अगदीच कावळा नाही आला तर दुसरे कोणतेही पक्षी येऊन खाऊन गेले तरी काही हरकत नाही. मनामध्ये कुठलीही शंका आणू नका, पण आपल्याला पक्ष्यांसाठी दहीभात हा ठेवायचा आहे. त्यानंतर अमावस्याला काळ्या कुत्र्याला तेल लावलेली चपाती खायला घालायची आहे. पण बघा, काळं कुत्रं जर नसेल तरी दुसऱ्या कुठल्याही कुत्र्याला घातली तरी चालेल, पण अमावस्याला कुत्र्याला चपाती ही खायला घालाच.
बघा, ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे किंवा ज्यांच्यावरती शनीचा प्रभाव आहे अशा लोकांनी किंवा ज्या लोकांना साडेसाती सुरू आहे त्यांनी या अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्या पितरांसाठी पिंपळाच्या झाडाखाली देखील मोहरीच्या तेलाचा एक दिवा आवर्जून लावावा. त्या ठिकाणी बसून पितृसूक्त म्हणणं, शक्य असेल तर पितृसूक्त म्हणावं. ओम पितृदेवताय नमः असं म्हटलं तरी देखील चालेल. आणि पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा आपल्याला लावायचाच आहे. पण नसेल पिंपळाचं झाड तर दक्षिणेकडे तोंड करून मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा गॅलरीत तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा लावू शकता. आता सूर्यास्ताच्या वेळेला तुम्हाला एक छोटंसं काम देखील करायचं आहे आणि ते म्हणजे मातीची पंती घ्यायची, त्यामध्ये थोडंसं तांदूळ टाकायचं, त्याच्यावर 1-2 कापराच्या वड्या, थोडंसं तूप, 1-2 लवंगा, 1 तमालपत्र तुम्ही बारीक करून टाका आणि याचा होम करायचा. तो घरभर फिरवायचा. यामुळे तुमच्या घरामध्ये वातावरण शुद्ध होईल. कापूर नकारात्मकता दूर करतो. बाकी 1-2 जे काही मसाल्याचे पदार्थ टाकतो किंवा तूप टाकतो या सगळ्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी चांगल्याच असतात. त्यामुळे नक्की तुम्ही प्रत्येक अमावस्येला हा होम करू शकता. त्याचबरोबर या मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी तुम्हाला शक्य होईल तेव्हा आपल्या देवघरासमोर बसून भगवद्गीतेचा 11वा अध्याय जो आहे तर तो आवर्जून वाचावा. असं केल्याने पूर्वजांना मोक्ष मिळतो आणि त्यांच्या आत्म्याला देखील शांती मिळते. आणि जेव्हा घरातील पितृ हे प्रसन्न असतात तेव्हा आपल्या घरामध्ये सोन्यासारखे दिवस येतात. घरातील सर्व ज्या काही समस्या आहेत तर त्या देखील दूर होतात. म्हणून तुम्ही ही एक सेवा नक्की करावी. या व्यतिरिक्त जर तुम्हाला दानधर्म करण्याची इच्छा असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाच्या वस्तू नक्की दान करू शकता. बघा, दानाला विशेष असं महत्त्व आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान. त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या गरजू व्यक्तीला काहीतरी अन्नदान करता आलं तर नक्कीच करावं. अन्नदान करायचं म्हणजे खूप केलं तरच त्याचं पुण्य मिळतं असं काही नाही. एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही एखादा वडापाव खाऊ घातला, एखाद्या बिस्किटचा पुडा जरी घेऊन दिला तरी त्याचं पुण्य तुमच्या पदरी पडत असतं. पण दान हे नेहमी गरजू व्यक्तीलाच करावं. आपलेच कोणीतरी नातेवाईक आहे आणि आपणच त्यांना घरी जेवायला बोलवत असू तर त्याचं एवढं फारसं फळ आपल्याला मिळत नाही. दान कोणाला करावं तर खरंच ज्याला गरज आहे त्याच व्यक्तीला दान करावं. आता दानधर्म म्हटलं तर अमावस्येच्या दिवशी काही जण हिरण्यदान देखील करतात. म्हणजे काय तर ब्राह्मणाला दान दक्षिणा देणे किंवा पेढ्याचा प्रसाद म्हणून आपण त्यांना दान करत असतो. जर तुम्ही दर महिन्याला दर अमावस्येला करत असाल तर नक्कीच तुम्हाला हे 19 तारखेला करायचं आहे. उदयतिथीनुसार तुम्हाला हे दान 19 तारखेलाच करायचं आहे. असं म्हटलं जातं की जो कोणी सलग 12 महिने म्हणजेच वर्षाला 12 अमावस्या हिरण्यदान करतो त्याच्या अनेक अडचणी सुटण्यासाठी मदत होते, पितृदोष सुटण्यासाठी मदत होते. तर आवर्जून तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही दान करण्याचा प्रयत्न करा. दान केल्यानंतर ते गुपित ठेवावं. प्रत्येकाला सांगत फिरू नये की मी इतकं दान केलं, तितकं दान केलं. काही दान केलं असेल फुल ना फुलाची पाकळी तर ते आपल्याला गुपित ठेवायचं आहे, हे सदैव लक्षात ठेवा. अमावस्या, पौर्णिमा या ज्या तिथी असतात त्या फार महत्त्वाच्या असतात. त्यामुळे या तिथींना आवर्जून आपण उपाय करायला हवे. या व्यतिरिक्त आपली सेवा आणि आपले चांगले कर्म या 2 गोष्टींवर विश्वास ठेवायला हवा. पण अमावस्या आणि पौर्णिमेची संधी जी आहे ती अजिबात आपल्याला सोडायची नाही. तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.